विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। सगळ्यात पहिल्यांदा सरकारला घेरा असं सांगणारे उद्धव ठाकरेंचा यूटर्न पाहायला मिळाला। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जुने मित्र साथ असलेले पाहायला मिळाले। फडणवीस आणि उद्धव ठाकरे तब्बल 3 मिनिटं एकत्र असल्याचं समोर आलं। या 2.5 ते 3 मिनिटाच्या विधान भवनातल्या लिफ्टच्या बाहेरील लॉबीत त्यांनी एकमेकांसोबत चर्चा केली। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या लिफ्टमधून एकत्र प्रवास केला। मिलिंद नार्वेकर आणि प्रवीण दरेकरही या भेटीवेळी ठाकरे फडणवीसांच्या सोबत लिफ्टमध्ये होते। ठाकरे आणि फडणवीसांनी एकत्र लिफ्टमधून प्रवास केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आली। तर पुन्हा एकदा जुने सहकारी एकत्र येणार का अशी चर्चाही रंगू लागली। तर नेमकं काय झालं लिफ्टमध्ये पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर देवेंद्र फडणवीस सभागृहात जाण्यासाठी लिफ्टच्या जवळ उभे होते। याच लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर सुद्धा आले। दरेकर लिफ्टमध्ये शिरले तेव्हा ठाकरे दरेकरांना म्हणाले, याला आधी बाहेर काढा। त्यावर दरेकर म्हणाले, तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल तर मी बाहेर जातो। तुमच्यातला संवाद मी बाहेर सांगणार नाही असं दरेकर म्हणाले। ठाकरे दरेकरांना म्हणाले, आधी तू बाहेर ये, माझ्या उठावर एक पोटात एक असं नसतं। दरेकरांनी मिश्किल वक्तव्य केलं। मी देखील सोबत येतो असं दरेकर ठाकरेंना म्हणाले। या संभाषणानंतर ठाकरे फडणवीस नार्वेकर दरेकर एका लिफ्टमधून गेले। लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर ठाकरे फडणवीस वेगळ्या दिशेने गेले। आता त्या काही मिनिटाच्या लिफ्टमधल्या प्रवासात काय झालं हे मात्र कुणालाच माहिती। लिफ्टमध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो। अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं आहे ना, नाना करते प्यार, म्हणजे त्यांचा पाटोळींशी काही संबंध नाही। नाना करते प्यार म्हणून तुम्ही से कर बैठे असं काही नाहीये। ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती। आणि म्हटलं तर असं म्हणा, मगाशी कुठे दिनेश बोलले की भिंतीला कान असतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात। त्याच्यामुळे तुम्ही एक चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू। आता विधान भवनातली लिफ्ट काय कोणाची व्यक्तिगत नसेल, ती तर सार्वजनिक आहे। एकाच वेळेला योगायोगाने दोघे गेले असतील आणि दोघे एकत्र गेल्यानंतर ते बोलणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे। ती भाजपानं संपवली होती, परंतु आम्ही ती संस्कृती एकमेकाशी बोलणं, सौदार्यानं वागणं, एकमेकाची ख्यालीकुशाली चौकशी करणं हे आमचे संस्कार आमच्यावर कायम आहेत। आमचे काही वैयक्तिक भांडण नाही। उद्धव साहेबांना जे काही मिसगाईड करतायत संजय राऊत सारखे, कदाचित त्याचा प्रत्यय त्यांना आला असावा। आणि हे राजकीय भांडण वेगळं, परंतु वैयक्तिक रिलेशन हे प्रत्येकाबरोबर असतात आणि ते कधी तुटू नयेत। बाळासाहेब ठाकरे असे म्हणायचे की तुमचे कधीही पोटभेद असावेत पण मनभेद नसावेत। हे मनभेद नसावेत ते त्याचं उदाहरण आज तुम्हाला पाहायला मिळालं। महाराष्ट्राची संस्कृती जपायचं काम अशा नेत्यांनी केलं पाहिजे आणि त्याचा चांगला मेसेज हा समाजामध्ये जातो। कोणीतरी असं सांगितलं की आपण दोघं एकत्रित आहात बरं वाटतं, तर उद्धवजी म्हणाले की ह्याला पहिलं बाहेर काढा। तर मी बोललो तुमचं अजून समाधान झालं नाही। बोललो माझी बाहेर जायची तयारी आहे, होताय का एकत्र? बोलता तसं करा। तर त्यानंतर थोडासा हास्य विनोद झाला। आम्ही लिफ्टमधनं बाहेर आलो, पण उद्धवजी विरोधी दिशेला गेले, आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो। म्हणजे त्यांची मानसिकता विरोधी पक्षातच राहायची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत। त्याच्यामुळे आमच्या दोघांचे दोन वेगळे मार्ग लिफ्टमधनं आल्यानंतर त्या ठिकाणी दिसून आले।